हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी समागमे धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान तुका मने इह लोकीच्या व्यवहारे तुकामने इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे भरून राहो नका डोळे दुरे भरून राहो नका डोळे दुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका मने इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल विठ्ठल नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी नमो आर्यभूमी जिथे वाढले मी नमो मातृभूमी जेच्याय कामी पडो देह माझा सदा तीन मी महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रे समागस्त्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरणे
सारी सारू हे पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण संताच्या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया पांडुरंगाला नमन झाल्यानंतर महाराज अहो विश्वाचे माऊली असणारे आपल्या लहान वयातच त्यांना आपले आई वडील गमावे लागले का तर समाजामुळे वाईट समाजामुळे अहो माऊली जर आळंदीत भिक्षा मागाय गेले तर त्यांच्या झोळीत कायम शेण यायचं कधीच त्यांच्या झोळीत त्यांना भाकरी मिळाली नाही आपले 4 भावंड होते त्यांना कायम त्रासच सहन करावा लागला पण आता त्यांनी ही ज्ञानेश्वरी लिहिलंय त्या ज्ञानेश्वरीला आपण किती पावित्र्य मानतो का त्यावेळेस त्यांना तर हक्क नव्हता का आपल्या पोटासाठी भिक्षा मागायचा हक्क नव्हता का त्यांना तरी देखील त्यांनी माऊलींनी आपल्यासाठी हरिपाठ लिहिला वेदांना तृप्त करण्यासाठी चांगदेव 65 लिहिली अहो त्यांच्या ज्ञानापुढे पाहायला गेलं तर आळंदीत एखादा मतिमंद विद्यार्थी जरी गेला तरी ज्ञानाने परिपूर्ण होऊनच बाहेर येतो अशा तुमच्या माझ्या ज्ञानाच्या सागराला एकदा नमन करूया अहो एखाद्या जोडप्याचं लग्न झालं की शेजारची माता माऊली बिगी बिगी जाते तिच्याकडे आणि म्हणते अगं ए शांते तर तुझ्या मुलाच्या जर संसारात कोणताच गोंधळ व्हायला नको तर तू त्या खंडऱ्याचा गोंधळ घाल. तुमच्या प्रीती महाराजांना देखील असंच वाटतं माझ्या कीर्तन रूपी सेवेत कोणताच गोंधळ व्हायला नको म्हणून त्या खंडरायाचा गोंधळ घालू. वारी मल्हारीची वारी न माझ्या मल्हारीची वारी 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 आम वागे सोम वागे प्रेम नगर वारी आम वागे सोम वागे प्रेम नगर वारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी सावध होनी
माझ्या गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ आहे, म्हणून तुम्ही माझा आदर सन्मान करताना मी एक देखील वारकरीच आहेत. हे 3 गायनाचार्य गायन करतात, त्यांच्या गळ्यात देखील पवित्र तुळशीची माळ आहे, ते देखील एक वारकरीच आहेत. हे सगळी टाळ वाजवतात, माझे गुरुबंधू टाळ वाजवतात, ते देखील एक वारकरीच आहात. आता तुम्ही म्हणताल आम्ही या धर्म मंडपात बसलोय, मग आम्ही नाही का वारकरी? तुम्ही देखील एक वारकरीच आहात. पण असेही काही वारकरी आहेत जे 15व्या दिवशी पंढरी आणि 30व्या दिवशी आळंदी अशा नित्य नेमवाऱ्या करतात. अशा तुमच्या माझ्या वारकऱ्यांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊया. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, 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 या वारकरी. हे मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. हे मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. आता तुम्ही म्हणसाल चालू द्या, आम्ही जातो घरी निघून. चालू द्या, तुमचंच भजन चालू द्या, चालू द्या, आम्ही जातो घरी निघून. पण तुम्हाला सांगते, तुम्ही माझेच आहात, म्हणून तुम्हाला सांगते की आपण ज्या ज्या भगवंतांना, ज्या ज्या संतांना नमन वंदन केलं ना, त्यांना आपण आव्हान केलं. देऊळगाव गाडा टुले वस्ती येथे होत असल्या कीर्तनाला सुरुवात झाली आहे. तुम्ही देखील त्या कीर्तनाला उपस्थित राहा आणि ते आपल्या कीर्तनाला उपस्थित सूक्ष्म रूपाने उपस्थित असतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नक्की मी हा अभंगच का घेतलाय तर तुम्हाला सांगून जाते की ज्ञानेश्वर तुकोबारायांनी या अभंगाद्वारे जीवनाचा खरा उद्देश काय, मृत्यूसागर तरुण जाण्याकरिता नक्की साधकाने कोणत्या प्रकारची भक्ती करावी याचे विवेचन तुकोबाराय या अभंगातून करतात. तर प्रथम चरणात तुकोबाराय काय सांगतात? क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. हे जीवन क्षणभंगूर आहे. कोणत्याही क्षणाला आपल्या जीवाचा अंत होऊ शकतो. आपल्या कोणत्याही क्षणाला आयुष्याची प्राणज्योत मालवू शकतो. म्हणून साधकाने आयुष्यरूपी पुंजीचा वापर करताना हाच विचार करावा. तर द्वितीय चरणात तुकोबाराय साधकाने प्रश्न विचारला. तुकोबाराय आम्हाला हे तर कळलंच की हो की हे जीवन कोणत्याही क्षणाला जाऊ शकतं, पण आम्ही नामस्मरण का करू, देवाचं भजन का करू आम्ही? त्यावेळेस तुकोबाराय द्वितीय चरणात सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. ज्या देहावर आपण इतका अहंकार मिरवतो ता देह काही शाश्वत नाही. ता देह कायम नश्वरच राहणार आहे. त्या देह काही शाश्वत नाही, ता कायम नश्वरच राहणार आहे. हा बर तुकोबाराय साधकाने तुकोबारायांना प्रश्न केला. हा तुकोबाराय आम्ही नामस्मरण देखील करतो, आम्हाला कळलं की हा देह नश्वर आहे, मग आता आम्ही काय करू? आमच्या जीवनात अशी कोणतीच वेळ नाही, आता आम्ही काय करू? त्यावेळेस तुकोबाराय तिसऱ्या चरणात सांगतात महाराज, संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. ह्या शरीराचा नाश ठरलेला आहे. एक मर्यादित समयापर्यंत हा देह जिवंत राहू शकतो, पण त्यानंतर जर भक्ताला देवाची प्राप्त करण्याकरिता एकच राजमार्ग आहे आणि तो राजमार्गाचा अवलंब करावाच लागणार. आणि ता राजमार्ग म्हणजे संतांच्या संगतीचा. मग तुकोबाराय आम्ही संतांची संगत पण धरतो, मग आम्हाला वनात जाऊन ते तपश्चर्या करायला लागेल का हो? नाही. मग तुकोबाराय सांगतात, चौथ्या चरणात तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरोनी राहो. त्यावेळेस तुकोबाराय मग त्यांना म्हणतात, तुम्हाला जर देवाला प्राप्त करण्याकरिता
तुम्हाला तुमचं घर, तुमची मुले किंवा तुमची बायको सोडण्याची काहीही आवश्यकता नाहीये. तुम्ही जर फक्त संसारिक व्यवहार करताना जर प्रामाणिकपणे आणि नीतिमत्तेने केला तर तुमच्या आयुष्याचा उद्धार व्हायला काहीच वेळ लागणार नाही. हाच झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल 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 कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पहासा परिहार देणं गरजेचं आहे. आज कैलासवासी विठोबा गुंडी बटुलेच माझे आजोबा असणारे आप्पा, माझ्यासारख्या बाल कीर्तनकाराला संधी देणारे म्हणजेच माझे घरचे, त्यांचे मी हृदयापासून आभार मानते आणि भाऊकीचे देखील मनापासून आभार मानते आणि नातेवाईकांचे देखील मनापासून आभार मानते आणि विशेष म्हणजे माझ्या गुरुवर्यांचे मनापासून आभार मानते. कारण त्यांच्यामुळे मी या नारदाच्या गादीवर उभी आहे आणि त्यांच्यामुळेच मी 2 तास तुम्हाला वाईज थोडंसं ज्ञान सांगेन. आणि अजून एक विशेष म्हणजे माझ्या आई वडिलांचे मनापासून आभार मानते. कारण त्यांच्यामुळे मी आज स्वावलंबी आहे आणि त्यांच्यामुळेच आज मी जे काही आहे थोडंसं का होईना जे काही आहे मी माझ्या आई वडिलांमुळे आहे आणि माझ्या आजोबांची पुण्याई यामुळे मी आज इथे उभी आहे. तर त्यांचं परिवार पाहायला गेलं तर आप्पांचे मोठे चिरंजीव असणारे चिमाजी विठोबा टुले म्हणजे माझे चुलते असणारे, त्यांची पत्नी म्हणजे अंजनाबाई चिमाजी टुले म्हणजे माझी मोठी आई, आणि माझे वडील पाहायला गेले तर रामदास विठोबा टुले, आणि माझी मम्मी म्हणजे माझी आई असणारी विजया रामदास टुले. आणि त्यांना 5 कन्या होत्या. त्यांचं नाव म्हणजे त्यांना अत्यंत दुःख झाले, म्हणजे पूर्ण टुले परिवारालाच खूप दुःख झाले, पण त्या दुःखातनं सावरून देखील त्यांनी हा हरी कीर्तन ठेवलंय. त्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि त्यांच्या सुकन्यांची नावे म्हणजे फुलाबाई मोहन गरदडे, दुसरी म्हणजे कलावती सखाराम, आणि तिसरी म्हणजे ताई नंदकुमार गरदडे, आणि चौथे म्हणजे सकुबाई प्रकाश पिंगळे, आणि 5वी म्हणजे कमलताई महादेव डोंबाळे. तर यांना खूप दुःख झालंय, पण त्यातून देखील त्यांनी हा हरी कीर्तन ठेवलंय. मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला इथेच पूर्णविराम देऊ का पूर्णविराम नाही तर सुरुवात करते. विठ्ठल तर नक्की तुकोबाराय प्रथम चरणात सांगतायत तरी काय हो, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. तुकोबाराय असे का नाही म्हटले हो की वर्षानुवर्षे किंवा महिन्यानुमहिने किंवा आठवड्यातून एकदा किंवा 2 तासांनी एकदा नाही. तुकोबाराय तसे नाही म्हटले आपल्याला. तुकोबाराय म्हणले क्षणाक्षणाला हाच विचार करा तुम्ही की देवाचं नामस्मरण करा. 84 लक्ष योनीतून आपल्याला मोक्ष प्राप्तीसाठी जायचं असेल तर देवाच्या नामस्मरणाची खूप आवश्यकता आहे. आजकालची लोक म्हणतात की लोक माझ्या वाईटावर टपलेली आहेत. लोक कायम माझं वाईटच करतात हो, कायम वाईट करतात. पण लोक तुमचं वाईट नाही करत. तुमचं कर्म आता ह्या जन्मात तुम्हाला भोगावं लागतंय. तुमच्या कर्मानुसार तुम्हाला आता तुमच्या वाईट वेळ येते. लोक तुमचे वाईट करणार का? त्यांना वेळ आहे का? इतका वेळ आहे का तुमचं वाईट करण्यासाठी? नाही. तर ते तुमच्या कर्मानुसार. बघा, आपण मंदिरात पाया पडायला जातो. मंदिरात पाया पडायला गेल्यावर एक नारळ उदबत्तीचा पुडा नेतो. तो नारळ त्या उदबत्तीचा पुडा कोणी बनवलाय हो? माणसाने का? नाही, तर त्या साक्षात भगवंताने बनवलाय. त्याच आपण देवापाशी वाहायला जातो. जे देवानीच बनवलंय तेच आपण देवाला जातो. मग मंदिरात जाऊन काय फायदा आहे का? नाही ना. मग ज्यावेळेस मंदिरात जातो ना त्यावेळेस देवाला सांगा, देवा मी तुझ्या मंदिरात पाया पडाय आलोय, देवा मी तुझ्यासाठी आलोय रे. मी आता काहीतरी माझा वाईट दुर्गुण सोडून जाणार. मी काहीतरी वाईट नाही करणार लोकांचं. मी लोकांची कायम मदत करणार असं देवाला सांगा ना. नाही, ते आपल्याला जमत नाही. कारण या कलियुगाची रीतच अशी आहे की स्वतःचा विचार करायचा, लोकांचा विचार करायचाच नाही. बघा,
अर्जुनाचा पुत्र, अर्जुनाचा नातू म्हणजे परीक्षित राजा, ज्याने जीवन मरणाची परीक्षा दिली असा अर्जुनाचा नातू म्हणजे परीक्षित राजा. एकदा काय होतं, त्या सारथ्याला म्हणतो, अरे सारथ्या चल ना आपण एकदा बघून तरी येऊ की माझ्या राज्यात नक्की प्रजा सुखी आहे का दुःखी आहे, बघून तरी येऊ एकदा. सारथ्या आता राजाचा आदेश म्हणल्यावर सारथी निघाला. मध्ये आले, चेकच करत होते की माझी प्रजा सुखी आहे का दुःखी आहे. मध्ये आले, एक मनुष्य एका बैलाचे पाय तोडत होता. 3 पाय तर तोडलेलेच होते, पण एक पाय मात्र राहिला होता आणि त्या पायावर त्या मनुष्य तलवारीने घाव घालणारच. तेवढ्यात त्या परीक्षित राजा आपल्या भात्यातनं बाण काढतो, प्रतींच्या ओढतो आणि म्हणतो सावधान. सावधान म्हटल्याबरोबर त्या मनुष्य गप उभा राहतो आणि म्हणतो की मला नका मारू, मी एक कली, मी मनुष्य देखील नाही, मी एक कली. ही 4 पाय आहेत, ते काही 4 पाय नाहीत, ते 4 युग आहेत. एक सतयुग, एक त्रेतायुग आणि एक द्वापारयुग. श्रीकृष्णांचा अंत झाल्याबरोबर कलियुगाला सुरुवात होणार होती. मी कलियुगावर घाव घालणार, तेवढ्यात तुम्ही मला सावधान म्हटला. त्यावेळेस म्हणजे हे कलियुग कुणामुळे टिकलंय तर ते फक्त परीक्षित राजामुळे. आणि आज आपण या कलियुगामध्ये बसलोय ते कोणामुळे असंच नाही तर त्या परीक्षित राजामुळे. त्या कली त्या राजाकडे जातो आणि म्हणतो मला माफ करा, मला नका मारू, मी कली आहे, मला वाईट कामं केल्याशिवाय राहतच नाही हो, मला अजिबात राहत नाही वाईट कामं केल्याशिवाय. त्यावेळेस त्या राजा म्हणतो अरे तुला वाईट कामं केल्याशिवाय राहत नाही, मग तू इथे का आलाय, माझ्या राज्यात काय करतोयस रे तू. त्यावेळेस त्या कली म्हणतो की तुमच्या राज्यात काहीच वाईट गोष्ट होत नाही, मी या बैलाचं पाय तोडत होतो. त्यावेळेस परीक्षित राजा म्हणतो अरे मग तू धूम्रपान कर ना, जिथे धूम्रपान करतात तिथे जाऊन राहा, जिथे वैशागमन होतं तिथे जाऊन राहणार आहे तू. त्यावेळेस त्या कली म्हणतो तुमच्या राज्यात म्हटल्यावर मला विचारच करावा लागेल की असं काही तुमच्या राज्यात होतं का, धूम्रपान तुमच्या राज्यात नाही, तुमच्या राज्यात वैशागमन नाही, नक्की काय तुमच्या राज्यात कोणतंही वाईट गोष्टी केल्या जात नाही. त्यावेळेस त्या परीक्षित राजा म्हणतो अरे मग जिथं लुटामारीचं सोनं आहे तिथं जाऊन राहणार आहे तू. त्यावेळेस त्या कलीला कळतं की ह्या राजाने राजा असून ह्याने मुकुट धारण केलाय, राजा मुकुट धारण करणारच, त्याने मुकुट धारण केलाय त्या जरासंधाचा होता. ज्यावेळेस युद्धातनं परीक्षित राजाने जरासंधाचा मुकुट जिंकून घेतल्याबरोबरच त्याला दिसलं की हे सोनं चुकीच्या मार्गाचं आहे. त्यावेळेस त्या राजा काय करतो, राजा त्या कली त्या राजाच्या मुकुटावर जाऊन बसतो. मुकुटावर जाऊन बसल्याबरोबर आता कली डोक्यावे कधी हृदयात येईल हे सांगता येत नाही. मग त्या राजा पुढे गेला, त्या राजाला काही माहित नसतं. त्या राजा पुढे गेला आणि त्याला तहान लागते, भ्रमण करता करता त्याला तहान लागते आणि मग तिथे एक जंगल असतं, जंगलात जाऊन बसतो. जंगलात गेल्याबरोबर त्याला तहान लागल्यावर तिथे एक शमीक ऋषींचा आश्रम असतं आणि आश्रमात शमीक ऋषी तपश्चर्या करत होते. तपश्चर्या करता करता ते कधी परमानंदात गेले त्यांना देखील कळलं नाही. देवाच्या नामस्मरणात ते तल्लीन होते. त्यावेळेस त्या राजाने त्यांना मागितलं मला जलप्राशन करायला मिळेल का हो शमीक ऋषी. नाही, त्यांना त्यांचं नाव माहीत नव्हतं. म्हणले ऋषीवर मला जलप्राशन करायला मिळेल का हो. त्यांना काही कळत नव्हतं, हे जग त्यांना कळत नव्हतं, ते देवाच्या आणि त्यांच्या नामस्मरणातच तल्लीन होते. त्यावेळेस त्या राजा 2दा विचारतो पण त्यांचा काही आवाज न आल्यामुळे त्या कली डोक्यातला कधी हृदयात आला हे देखील त्यांना कळलं नाही. आणि त्या राजा म्हणतो, त्या कली मनात भरून देतो की तू ह्या राज्याचा राजा रे, तू या राज्याचा राजा, तू राजा असून देखील तुला एक कोण पाणी प्यायला सुद्धा देणार रे, काय तुझा राजा असून काय उपयोग रे. आता त्या राजाला वाईट वाटलं आणि त्या राजाने तिथे असलेला साप, मेलेला साप ते शमीक ऋषींच्या गळ्यात घातल्याबरोबरच ते निघून गेले. आता मला इथे काय पाणी मिळणार नाही. शमीक ऋषींचा मुलगा मागोमाग येतो. शमीक ऋषींचा मुलगा ते कुटीत येतो आणि कुटीत येऊन म्हणतो की माझ्या वडिलांना कुणी साप कोणी घातलाय गळ्यात, नक्की घातलाय तरी कोणी. तर त्याला वाईट वाटतं की माझ्या वडिलांच्या गळ्यात
की हा साप घातलाय मेलेला. वाईट वाटतं मुलाला, शेवटी वडिलांवर काही झालेलं मुलाला वाईट वाटतं. त्या मुलाला वाईट वाटलं आणि त्यावेळेस त्या मुलगा शाप देतो. त्या शाप दिल्याबरोबर काय देतो माहिती का, की 7 दिवसात हा नाग, तक्षक नाग असणारा 7 दिवसात त्या राजाला 7 दिवसांनी त्याचा अंत होणार. त्या राजाचा अंत होणार ह्या सापाच्या सर्पदंशाने. सापाचा मृत्यू होणार, त्या राजाचा मृत्यू होणार. त्यावेळेस ते शमीक ऋषी ब्रह्मानंदातून उठतात आणि त्या मुलाला म्हणतात, काय रे, काय झालं, इतका का चिडचिडलाय रे. त्यावेळेस त्या मुलगा म्हणतो की बाबा तुमच्या गळ्यात साप होता, मला वाईट वाटलं बघून, तुमच्या गळ्यात साप आहे म्हणून मी कोणी पण तुमच्या गळ्यात जर साप टाकला असेल तर मी त्यांना शाप दिलाय की 7 दिवसात त्यांचा मृत्यू होणार. शमीक ऋषी आता देवांचं नामस्मरण करत होते, त्यांना वाईस ब्रह्मविद्या येत होत्या. ते थोडेसे ध्यानात जातात, ध्यान मस्त होतात. ध्यानमग्न होऊन त्यांना कळतं की ह्या राज्याच्या राजाने म्हणजे परीक्षित राजाने गळ्यात साप घातलाय. त्यांना वाईट वाटतं की राजा इतका चांगला, त्यांनी चुकून कली बिली, त्यांना सगळं कळतं. कली त्यांच्या डोक्यावर धारण होता, त्या हृदयात यायला वेळ लागला नाही. त्यांना कळलं आणि त्यावेळेस राजा शमीक ऋषी शृंगी ऋषींना म्हणतात की तू असं नव्हतं करायला पाहिजे, माझ्याकडून आधी विचारपूस करून घ्यायला पाहिजे होती. त्यावेळेस शृंगी ऋषी आणि शमीक ऋषी राजाकडे जातात आणि राजाला म्हणतात, क्षमा करा महाराज, आम्हाला क्षमा करा की तुम्ही जर ज्या काळात माझ्या गळ्यात साप टाकला त्यावेळेस विठ्ठल साप टाकला आणि माझ्या मुलाने तुम्हाला 7 दिवसात मारायचा म्हणजे मरण पावणार असा शाप दिला, आम्हाला क्षमा करा. त्यावेळेस राजा होता, इतकी धन संपदा होती त्याच्याकडं. त्यावेळेस त्यांनी काय केलं असतं, आपल्यासारख्या मनुष्याने काय केलं असतं, एवढी धन संपत आहे, चांगली आईश मजापैकी केली असती, पैसे उडवलं असतं. पण त्या राजा होता, त्याने काय केलं, अख्ख्या राज्यात दवंडी पिटवली की जो कोणी मला 7 दिवसात मोक्ष प्राप्त करून देईल त्याचा मी आदर सन्मान करेन आणि त्याला एक बक्षीस देईल. अनेक साधू संत आले पण त्यांनी काही त्याचं समाधान केलं नाही. त्या राजाचं एक ऋषीवर आले, त्यांचं नाव होतं शुकाचार्य. ते आले आणि ते म्हणले, मी तुम्हाला 7 दिवसात मोक्ष प्राप्त करून देईल. मग लगेच त्या राजा त्याच्या सिंहासनावरनं उठला आणि त्या शुकाचार्यांना त्या सिंहासनावर बसायला लावलं. बसायला लावल्याबरोबरच ते 7 दिवसात जे ज्ञान दिलं त्या ज्ञानातून आज आपण जे भागवत वाचतो ते त्यांच्या 7 दिवसाच्या गप्पा गोष्टींमुळेच आणि त्या भागवतानेच आपल्याला इतकं ज्ञान मिळतं. 7 दिवसात जो त्यांच्याकडे ज्ञानाचा भंडार येऊ लागला त्या ज्ञानाने त्यांना मोक्ष प्राप्त झाला. 7 दिवसात मोक्ष प्राप्त होणे हे जोक का हो जोक का? आपण आयुष्यभर कष्ट करतो, आयुष्यभर देवाचं नामस्मरण करतो, जोक का 7 दिवसात मोक्ष प्राप्त करणं नाही. त्यांना 7 दिवसात मोक्ष प्राप्त झाला आणि वैकुंठाला निघून गेले. बघा, ज्या आपण क्षणाक्षणाला नामस्मरण तर केलंच पाहिजे. मला धन्यता देऊ वाटते की ज्या राजांमुळे आज मी इथे उभी आहे, ज्या राजांमुळे आम्ही इथे बसले आहोत, या धर्ममंडपात बसलेलो आहोत, मला धन्यता देऊ वाटते त्या शिवरायांना. आहोत त्या जिजाऊ मातेंमुळे आज मी इथे आहे, तुम्ही तिथे आहात. म्हणजे ते जिजाऊ मातांचे कष्ट किती हो, शिवरायांना जन्म दिला त्यांनी, अशा राजांना मला धन्यता देऊ वाटते. धन्य धन्य शिवाजी शुरा छर पाजनी पाणी दृष्ट चढविला स्वराजाचा कीर्तीचा डंक मिळे गगनात जी 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 कीर्तीचा डंक मिळे गगनात कीर्तीचा
घडवलं ज्ञानाचं ज्ञान अमृत पाजलं. अहो काय गरज होती त्या शिवरायांना सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले होते ते. त्यांना गरज होती का स्वराज्य स्थापनेची? गरज होती का? नाही. पण त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. कारण माझी प्रजा लोकांचे इथे जाऊन गुलामगिरी करते. माझा हिंदू धर्म आता पाण्यात चाललेला आहे. माझा हिंदू धर्म आता कुठेच दिसना. फक्त आता परत धर्म आता दिसू लागलाय. मग माझ्या शिवरायांनी काय केलं? माझ्या जिजाऊ मातेने शिवरायांना आव्हान केलं की शिवराय, अहो तुम्हाला स्वराज्य स्थापन करायचंय. जिजाऊ मातेंनी शिवरायांना असे 500 मावळे असे सहज दिले असते. पण शिवरायांनी काय केलं? शिवरायांनी स्वतः जाऊन त्या मावळ्यांच्या घरी जाऊन चटणी भाकर खाऊ लागले. त्यांचा विश्वास जिंकू लागला. फक्त आया बहिणींची इज्जत लुटू लागलेली होती. बाकीच्यांनी आया बहिणींना काहीच किंमत देत नव्हते. पण शिवरायांमुळे आया बहिणींना आपल्या इज्जत मिळू लागले. माणसाला गुलामगिरीतून मुक्त करणारे म्हणजे माझे छत्रपती आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज. जगावं कसं तर शिवरायांसारखं आणि मरावं कसं तर शंभू राजांसारखं. शिवरायांनी जगलं कसं तर या मातेला सुद्धा अभिमान वाटला. माझा शिवबा महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला. आणि माझे मावळे कसे होते? सह्याद्रीचे पुत्र मावळे सह्याद्रीचे पुत्र मावळे जरी कोवळे रंग सावळे वाहते प्राण शोभना वाहते प्राण शोभना 16 वर्षाचा होता बाळ असा शिवछत्रपती आला घरजी असा शिवछत्रपती आला घरजी छत्रपती माझा अफजल खानाने शिवरायांचा आता दिसू लागलं की शिवराय अख्ख्या राज्याला ताब्यात घेऊ लागलेत. आता शिवरायांची दहशत नाही म्हणता येणार. पण शिवराय आता सगळीकडे देवासारखे झालेत. त्यावेळेस तिकडे राणी साहेबा चिंता करू लागले की माझा धर्म आता पाण्यात सोडू दिसायला लागलाय. त्यावेळेस तिथे येतो अफजल खान येतो. अफजल खान पैंजेचा विडा उचलतो आणि म्हणतो मैं लाऊंगा शिवाजी को, मैं लाऊंगा शिवाजी को, मैं लाऊंगा शिवाजी को. त्यावेळेस अफजल खान भरपूर सेना घेऊन तुळजापुरात आला आणि तुळजापुरात टाळ मृदुंग वाजू लागला. अनदी निर्गुण प्रगटली भावानी महिषासुर मर्दना लागुनी तापाची करवया धाडली भक्तरा कितो पावती आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी आई गोंधळाला अन गोंधळाला नभवानी गोंधळाला तुळजापुरात देखील टाळ मृदुंग वाजू लागला. प्रतापगडच्या पायथ्याशी भेट ठरली. प्रतापगडच्या पायथ्याशी ही दोघांची भेट होणार होती. अफजल खान डौलत डुलत आला. शिवबाराजे बिनधडस्त गेले. जगलो तरी या मातीसाठी जगणार आणि मरलो तरी या स्वराज्यासाठीच जगणार. माझा शिवबाराजा अफजल खानापाशी गेला आणि अफजल खान म्हणतो कसा? अफजल खान म्हणतो आओ शिवाजी आओ, मुझे आलिंगन देतो. अफजल खानाने दगा केला महाराज. शिवरायांसोबत दगा केला. प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला वेगमान काही त्याला शिवाजीराजाच्या तसं नाही जाणीव शकते
फाडला शिवबान अफजल खानाला फाडला अरे फाडला शिवबान अफजल खानाला फाडला शिवबान अफजल खानाला फाडे माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा 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 काला मन सागवा फडके चौकडे भगवा काढला मन सांगावा फडके चौकडे भगवा तुमचा कट्टर मी मावळा राज मुद्रा स्वीकारवा 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की शिवरायांचं चरित्र तुम्ही वाचलं. प्रत्येक पाऊलाला शिवराय जगदंब मातेचा नामस्मरण करत होते. त्यामुळे त्यांना इतकी शक्ती आली. तुम्ही देखील नामस्मरण केलं तर तुमचं वाईट देखील होणार नाही, पण चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. हे अभंगाचं हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावून तू नशिबाला रडशील घाई घाई या संसारा पायी तू म्हणशील पैसा अडका तो इथेच राहील सडका तू मेल्यावर तुझ्या सोबत मातीचा एक मडका तू मेल्यावर तुझ्या सोबत मातीचा एक मडका हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावून तू नशिबाला रडशील घाई घाई या संसारा पायी हेच अभंगाचं प्रथम चरण. क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार हे
जोरदार टाळ्या वाजवा. महाराज खूप छान गायन केले तुम्ही. तर द्वितीय चरणात तुकोबाराय काय सांगतात? नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नाश पावणार आहे. प्रत्येक क्षणाला आपल्याला काळ खात चाललाय, काळ खात चाललाय. मग कायम आपण देवाचं नामस्मरणच केलं पाहिजे. मी म्हणत नाही तुम्ही त्या मंदिरात जाऊन बसा, 24 तास बसा. मी म्हणत नाही 2 तास जाऊन बसा. फक्त निरपेक्ष भावानी मंदिरात जाऊन बसा. एकदा फक्त चरणावर जर पाया पडलं आणि निरपेक्ष भावाने गेला, देवा जगलो तरी तुझाच आणि मेलो तरी तुझाच, मला फक्त साथ दे रे खंबीरपणे तू. बघा, अर्जुनाने श्रीकृष्णांना प्रश्न विचारला की श्रीकृष्णा तुला भक्त कसा आवडतो रे? त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणतात, गीतेत सांगतात, अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतर्व्यथ सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समेप्रिय. मला अनपेक्ष भावाने जो माझी भक्ती करतो त्याला तो माझा सर्वार्थाने प्रिय भक्त असतो. त्यामुळं कायम, नाहीतर आपण मंदिरात गेलो की आपल्या अपेक्षा इतक्या असतात की देवाने माझा बंगला बांधावा, देवाने मला गाडी द्यावी, 4 व्हीलर द्यावी दारात माझ्या, किंवा देवाने माझी शेती चांगली करावी. जाऊ द्या शेती नाही, माझी भट्टी चांगली करावी. अशा लाल लाल भडक विटा निघाव्यात की देवा त्याला तोडच नसू दे. असं आपण मागतो ना. इथं वीटभट्टीच जास्त आहे त्यामुळे विठांचं उदाहरण दिलं तुम्हाला. असं आपण देवाला मागतो. नक्की मागा, कारण ते तुमचा संसार आहे. पण देवाला हे पण मागा, देवा माझं जर चांगलं करायचं असेल तर शेजारच्याचं पण चांगलं कर रे बाबा. शेजारच्याला 4 गारा आलेत ना, मला पण 4 येऊ दे. शेजारच्याला 5 आलेत ना, मला पण 5 येऊ दे. नाहीतर मला 5 आलेत, त्याला 1 पण नको येऊ दे देवा, नको येऊ दे, 1 पण नको येऊ दे. असं आपण मागतो ना. नाहीतर काय असतं की एखाद्याने बंगला बांधला की इकडे लगेच जळफाटात सुरू की मला पण बंगला बांधायचा, आता मी बंगलाच बांधणार. कर्ज घेईन 4-5 लाखाचं बंगलं, कर्ज घेणार आणि बंगला बांधणार. हे आपलं असतं, आपल्या हृदयात ही चालू असतं. जरी इकडे किती पण कर्ज होऊ द्या, कर्जात तर माणूस डुबून जाऊ द्या, पण मी शेजारचं केले ना, मला करावंच लागतं. तसं लागतं ना. ही मनुष्याची बुद्धी आहे, कलियुगातल्या मनुष्याची बुद्धी आहे. पण असं न करता, नाही करा ना तुम्ही, बंगला बांधा, घर घ्या, पण स्वतःच्या हिमतीव करा, स्वावलंबी व्हा. कर्ज घ्या ना, घ्या, मी म्हणत नाही. पण कसं ती आपल्यात फेडण्याची ताकद असली पाहिजे. आपण जर ते फेडणार, नाहीतर आपण आता कर्ज घेतलंय, ती जाईन आपल्या मुलांच्या ह्याच्यावर, हे चालणार आहे का? आपल्यात ती ताकद आहे, तेवढंच केलं पाहिजे ना. नाहीतर शेजारच्याच बघून पार इकडं कर्जात डुबून डुबून माणसाने फाशी घेतली, चालतं का? नाही. मग बघा, आपलं चांगलं होण्यासाठी मनुष्य लोकांचं किती वाईट करतो. एक राजा होता, जनक राजा होता त्याचं नाव. तो जर पुढे युद्धाला आला तर शेजारचा मुलगा, शेजारचा राजा पळून जायचा, कारण त्याला माहिती होतं किती वीर पराक्रमी हा राजा आहे रे, पळून जायचा. आता असाच अख्खं राज्य त्याच्या हातात गेलतं, अख्खं राज्य त्याच्या हातात होतं. तर झोपला, एके रात्री तर झोपला आणि त्याला स्वप्न पडलं की मी भीक मागतोय, माझ्या हातात ताटली आणि मी भीक मागतोय, द्या रे मला कुणीतरी अन्न द्या, मला कुणीतरी वस्त्र द्या, असं भीक मागतोय. तर डचकून स्वप्नातनं उठला आणि म्हणाला की मी का भीक मागतोय? माझ्याकडे इतकं ऐश्वर आहे, माझ्याकडे इतकं संपदा आहे, मी का भीक मागतोय बरं? त्याच्या मनातली ती काय म्हणतात त्याला, असं घाबरलेला, खूप घाबरलेला. आणि त्या मनातनं ती जाई नाहीच की मी भीक मागतोय आणि मी भीकच मागतोय, हे त्याच्या मनातनं जाई नाही. मग तो काय करतो, दवंडी पिटवतो, अख्ख्या राज्यात दवंडी पिटवतो की जो कोणी माझ्या 2 प्रश्नांचं उत्तर देईन त्याला मी सन्मान करणार आणि त्याला बक्षीस देणार. त्यावेळेस त्या विचार, आणि हे देखील म्हणतो की दवंडी पिटवताना हे देखील म्हणतो की जो कोणी माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही त्याला मी माझ्यापाशीच ठेवून घेणार, जोपर्यंत ते उत्तर देत नाही तोपर्यंत त्याला सोडणारच नाही, असं तर राजा म्हणतो. आणि मग काय होतं, सगळी साधू संत जातात. साधू संतांच्या मनात विचार आला, जरी उत्तर नाही दिलं तरी तिथं राहायला भेटतंय, महाल शेवटी राजाचा महाल होता, तिथे चांगलं अन्न भेटणार, चांगली वस्त्र भेटणार आपल्याला. त्यावेळेस त्यांच्या मनात विचार आला, जरी उत्तर दिलंच आपण तरी आपल्याला काय मिळणार, सन्मान बक्षीस मिळणार. मग ती जातात, सगळी 200-300 साधू संत असतात. साधू संत गेल्यानंतर कोण ते प्रश्न विचारतो, राजा प्रश्न विचारतो की मला भिकाऱ्याचं स्वप्न का पडलं मला भिकाऱ्याचं स्वप्न. त्यावेळेस तसा एक साधू म्हणतो, एक संत म्हणतो की तुम्ही त्या गोष्टीचा जास्त विचार केला असेल म्हणून तुम्हाला हे सारखं स्वप्नात येऊ लागलं. आपल्याला पण जास्त
पैशाचा विचार करायला लागला म्हणतात पैसा 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 पैसा. आपल्या स्वप्नात देखील हेच सुरू असतं ना, नाहीतर कधी डचकून उठतो पैसा पैसा, कायम पैसा पैसा. नाही, पैसा कमवा पण लोकांचा पण विचार करा, एवढंच मी सांगेन. आणि मग काय करतो विचारतो प्रश्न की मला स्वप्न का पडतायत. त्यावेळेस त्या एक संत उत्तर देतो की मला तुम्ही त्या गोष्टीचा जास्त विचार केला असेल. त्या उत्तराने राजाचं काही समाधान व्हायना. तर दुसरा प्रश्न विचारतो की माझ्या मनात अजूक ती भीती आहे, धडधड धडधड चालूच आहे अजूक सुद्धा. त्यावेळेस ती म्हणतात तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं म्हणून धडधड चालू आहे. मग त्यावेळेस त्या राजा म्हणतो, मग त्याचं काही समाधान होत नाही. मग ते महाल बांधतो, 200-300 राजांसाठी एक महाल तयार करतो आणि तिथं राहण्यासाठी जागा देतो. 1 नाही 2 नाही 3 महिने होतात. 3 महिन्यानंतर त्याला काही उत्तर येईना. तर मग तो काय म्हणतो, जनक राजा विचार करतो की मी ह्यांना घरच्यांसोबत बोलण्याची राहण्याची परमिशन देतोय म्हणून ह्यांना काही उत्तर देता येईनाय. मग त्या राजा ते देखील बंद करतो, घरच्यांसोबत मिळून मिसळून देत नाही, मुलांसोबत बोलून देत नाही. पण त्याच एका संतांची एक पत्नी गर्भवती, साधू संतांची एक पत्नी गर्भवती होती. आता 5 नाही 10 नाही तब्बल 12 वर्ष झाले होते ते साधू संत त्या महालामध्ये पडून राहिले होते, पण त्यांना काही उत्तर देता येईना. मग ते काय करतात, त्या गर्भवती महिलेचा मुलगा आता 12 वर्षाचा झाला होता. विठ्ठल झाला होता आणि 8 ठिकाणी वाकडा होता आणि त्याचं नाव होतं अष्टवक्र मुनी. त्याला सगळं मित्र चिडू लागत होते की तू 8 ठिकाणी वाकडा रे, तू वेंदळास आहे, तू 8 ठिकाणी वाकडा आहे, कसा रे तू कसा राहतोस रे, कसं रे तुझ्या आई वडिलांचं आईचं कसं होणार आता तू 8 ठिकाणी वाकडा. त्यावेळेस काय वाटतं, देवाने आता मला बनवलंयच तर जाऊ दे, आता मी सहन करू शकतो, देवाने तेवढी ताकद माझ्यात दिली आहे. पण नंतर ना काहीतरी 7-8 दिवस निघून जातात आणि ती मित्र चिडू लागतात की तुला वडील नाहीत, तुला वडील देखील नाहीत आणि तू 8 ठिकाणी वाकडा आहेस. त्यावेळेस त्या अष्टवक्र मुनींना वाईट वाटतं की मला वडील नाही, का मला वडील नाही, देवाने मला का वडील दिले नाहीत रे बाबा. मला वडील पाहिजे होते म्हणजे ह्यांना चांगलं खवळले असते माझे बाबा चांगले बोलले असते त्यांना. मग त्यावेळेस अष्टवक्र मुनी आईकडे जातो, आईला म्हणतो आई माझे बाबा कुठे आहेत ग, आई माझे बाबा कुठे आहेत मला सांग ना. त्यावेळेस ती आई म्हणते अरे तुझे बाबा मला मन माहित नाही कुठे आहेत, पण मी आतापर्यंत तुला कोणत्या गोष्टीची कमी पडून दिले का, तुला कशाला बाबा पाहिजेत. त्यावेळेस त्या म्हणतो नाही मला बाबा पाहिजेत, मी 8 ठिकाणी वाकडा ते वाकडा, मला बाबा देखील नाही, नक्की मी जगायचं कसं, कोणाच्या आधारावर मी जगू. त्यावेळेस त्या मुलगा म्हणतो की नाही मला माझ्या बाबांची आवश्यकता आहे, तू जरी मला 12 वर्ष सांभाळलं असलं तरी मला माझ्या बाबांची आवश्यकता आहे. त्यावेळेस ती आई म्हणते पळ इकडून. त्या मुलगा जातो आणि एकांतात विचार करतो आणि वर बघतो, देवा माझे बाबा कुठे गेलेत रे, देवा मला बाबा नाही, मी 8 ठिकाणी वाकडा, नक्की मी जगू कुणासाठी, माझी आई माझ्यासाठी खूप कष्ट करते, आतापर्यंत जगलोय तर आईसाठीच, बाकी माझे बाबा कुठे आहेत मला सांग रे देवा सांग. त्यावेळेस त्या साधू संतांचा मुलगा होता, त्याला आपोआप ज्ञान उमजलं, त्याला कळलं माझे बाबा जिवंत आहेत, माझे बाबा जिवंत आहेत. त्या मुलगा मग आईकडे जातो आणि आईला विचारतो आई मला कळलंय माझे बाबा जिवंत आहेत, माझे बाबा मला पाहिजेत, आता मला तू सांग ते बाबा कुठं आहेत, मला पण माहिती तुला माहिती आहे माझे बाबा कुठं आहेत. त्यावेळेस ती आई उत्तर देते की तुझे बाबा 12 वर्ष झाले, तू ज्यावेळेस माझ्या गर्भात होता ना त्यावेळेस तुझ्या साधू संतांनी त्या राजाने तुझ्या बाबांना डांबून ठेवले म्हणल्याबरोबरच त्या मुलाला अष्टवक्र मुनींना राग येतो आणि अष्टवक्र मुनी त्याच्या जनक राजाकडे जातात आणि आईला म्हणतो आई मी त्या प्रश्नांची उत्तर देणार, कारण माझ्या बाबांना ज्यांनी डांबून ठेवलंय त्या प्रश्नांची उत्तर मी दिल्याशिवाय राहणार नाही. त्या मुलगा तड करत त्या राजात जातो आणि राजात जाऊन म्हणतो की राजा मला तू 12 वर्षाचे स्वप्न पडलेलं, 12 वर्षापूर्वी तुला जे स्वप्न पडलेलं त्या प्रश्नाचं उत्तर मी देणार, तेवढी क्षमता माझ्यात आहे. उत्तर प्रश्न विचार, तू काय तुला प्रश्न विचारायचा आहे विचार रे. त्यावेळेस उत्तर देत प्रश्न विचारतो राजा
नाही, त्या मुलगा विचारतो की मी जर उत्तर दिलं तर तू ज्या 200-300 संतांना किंवा साधू संतांना डांबून ठेवलंय त्यांना तू बाजूला काढायचं. त्यावेळेस त्या मुलगा म्हणतो, त्या राजा म्हणतो मी काढणार, पण तू जर मला समाधान होईल असं उत्तर नाही ना दिलं तर तुला देखील मी डांबून ठेवणार. त्यावेळेस त्या मुलगा म्हणतो ठीक आहे, मी काही करू शकतो माझ्या बाबांसाठी. मग त्या राजा प्रश्न विचारतो की नक्की मला भिकाऱ्याचं स्वप्न का पडलं, मला भिकाऱ्याचं स्वप्न का रे पडलं. त्यावेळेस त्या मुलगा उत्तर देतो, अष्टवक्र मुनी उत्तर देतात की अरे तुझा पुढचा जन्म भिकाऱ्याचा होणार होता म्हणून तू तो स्वप्नातच ते जगून घेतलं, म्हणून आता तुला पुढचा जन्म भिकाऱ्याचा मिळणार नाही. साधू संतांना त्या राजाला, जनक राजाला समाधान झालं की नाही आता खरंच मला उत्तर मिळालं, मी भिकाऱ्याचा जन्म मला पुढच्या जन्मात मिळणार नाही. त्यावेळेस त्या मुलगा मग राजा म्हणतो मला समाधान झालं, आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दे माझ्या. त्यावेळेस त्या राजा दुसरा प्रश्न विचारतो की अरे 12 वर्षापूर्वी पडलेलं स्वप्न, 12 वर्षापूर्वी पडलेलं स्वप्न आता देखील माझ्या हृदयात धडधड 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 होते का बरं, तू सांग बरं. त्यावेळेस त्या मुलगा उत्तर देतो, खूप छान उत्तर देतो, म्हणतो तुला उत्तर मिळालं नव्हतं पहिल्या प्रश्नाचं म्हणून दुसऱ्या प्रश्नासाठी तुझ्या मनात धडधड धडधड चालू होते. मग आता राजा समाधानी होतो, संतुष्ट होतो आणि राजा म्हणतो अरे तुला सन्मान पाहिजे का काय, देतो मी, मला समाधान मिळालेलं आहे, तुला जे काय पाहिजे ती मी देतो म्हणता त्या मुलगा म्हणतो मला काहीच नको, मी तुला आधीच मागितलेलं की त्या साधू संतांना तू सोड. मग त्यावेळेस त्या राजा म्हणतो नाही मी त्या साधू संतांना सोडणार, पण तू हे का मागितलं, तू स्वतःचा विचार करायला पाहिजे होता ना, तू का त्या साधू संतांचं मागितलं, तू स्वतःचा विचार करायला पाहिजे होता, तू स्वतःसाठी एक महाल, एक गाडी वगैरे काहीतरी मागायचं ना. त्यावेळेस त्या मुलगा खूप छान उत्तर देतो. त्या मुलगा म्हणतो की ज्या 200-300 साधू संतांमध्ये माझे वडील देखील आहेत, मला त्यांची गरज आहे, माझ्या आईला मला त्यांची गरज आहे, म्हणून मला हे 200-300 साधू संतांना सोडवायचा मी प्रयत्न करत होतो. त्यावेळेस राजा परत प्रश्न करतो की अरे तुझ्या वडिलांना तू सोडवलंच असतं पण आख्यांनाच का सोडवतोय तू. त्यावेळेस त्या मुलगा उत्तर देतो की मला जशी माझ्या वडिलांची गरज आहे, माझ्या आईला जशी वडिलांची गरज आहे तशी त्या साधू संतांच्या पत्न्यांना किंवा मुलांना त्यांची गरज असेल, मला जशी गरज आहे तशी त्यांना देखील गरज आहे. त्या एवढीशा अष्टवक्र मुनींनी 12 वर्षाच्या मुलांनी त्या लोकांचा विचार केला, अख्ख्या कुटुंबाचा विचार केला. आपण तेवढा देखील विचार करू शकत नाही एखाद्या कुटुंबाचा काही एखाद्या मनुष्याचा देखील आपण विचार करू शकत नाही. मग साधू संतांना सोडवतात. ह्यातून एकच तात्पर्य घ्यायचं की लोक म्हणजे मोठा व्यक्ती, पैशाने मोठा व्यक्ती असतो, तो स्वतःच्या सुखासाठी कोणाचंही जीवन बर्बाद करायला तयार असतो म्हटल्याबरोबरच विठ्ठल विठ्ठल बघा, त्या राजाने स्वतःच्या सुखासाठी त्या कुटुंबांचं 200-300 कुटुंबाचं आयुष्य बर्बाद केलं. मुलांना वडिलांपासून दूर केलं, बायकोला पत्नीपासून दूर केलं. असं व्यक्तिमत्व कधीच नसावं. लोकांचा कायम विचार केला पाहिजे, लोकांचाच नाही स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही नक्की जगा, पण लोकांचा पण कधीतरी स्वार्थ बघा ना. स्वतःचा स्वार्थ आपण कायमच बघतोय, रोजच बघतोय स्वतःचा स्वार्थ, पण लोकांचा कधीतरी स्वार्थ घ्या लक्षात. मग हेच अभंगाचं तुकोबारा, हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणाचं ओ नाशिवंत देह जाणार ओ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ ओ
आयुष्य खतमाळ सावधान सावधान सावधान. दोन चरणांचा भावार्थ तुम्हाला कळलेला आहे. तिसऱ्या चरणात तुकोबराय सांगतात, संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. संतांची संगत धरा रे बाबांनो. तुम्ही संतांची संगत धरल्यावर तुम्हाला आपोआप त्या देवाची गोडी लागणार आणि तुम्ही त्या देवाच्या भजनात कायम तल्लीन राहणार. आपण वडील पाहायला गेलं तर वडील आपलं कोण असतात? वडील आपले आधारस्तंभ असतात. ज्या वडिलांनी तुम्हाला आम्हाला जन्म दिला, ज्या वडिलांनी आयुष्यभर तुमच्या आमच्यासाठी आयुष्यभर कष्ट करत राहिले. आपल्याला आई दिसते, अख्ख्या पूर्ण सगळ्या कवित्रींनी लिहिलं, आई माझी मायेचा सागर, आई माझी मायेचा सागर. पण बापावर कोणी लिहून विसरूनच गेलं, कोणी लिहायचं? आपल्याला आई दिसते, भाकर करताना आई दिसते, पण त्या पिठासाठी कष्ट घेतलेले त्या बाप कोणाला दिसत नाही महाराज. त्या बाप आयुष्यात कोणाला दिसणार देखील नाही. जर आपल्या मुलीचं लग्न होत असेल, अख्खी तयारी पुढे होऊन तो करतो, अख्खी तयारी पुढे होऊन तो करतो. पैशा पाण्याची गरज असेल, ह्याला त्याला उसना मागून दे रे बाबा, माझ्या मुलीचं लग्न आहे, कर्ज काढतो तो बाप. आपल्या मुलीच्या सुखासाठी चांगल्या घरदारामध्ये लग्न करून देतो. मुलीचं सासरीला निघते त्यावेळेस सगळी आई रडून मोकळी होते, चुलती मोकळी रडून होते, भाऊ रडून मोकळा होतो. पण ता वडील म्हणजे असतो का मंडपाचं, धरे बाबा तुझे किती पैसे झाले, मंडपवाल्यांना विचारतो तुझे किती पैसे झाले, साऊंडवाल्याला विचारतो किती पैसे झाले, जेवणावाल्यांना विचारतो किती पैसे झाले, खिशातले पैसे काढून देतो. आणि ज्या वेळेस मुलीसोबत आनंदाने हसत जातो, हसत म्हणतो, सुखाने राहा बाई, कोणाला त्रास देऊ नकोस, कोणाचा त्रास झाला तर मला लगेच फोन करा, तू अत्याचार सहन करायचं नाही. मी तुला एक शेळीचं पिल्लू म्हणून नाही वाढवलं, एक वाघिणीचं पिल्लू आहे म्हणून तुला वाढवलंय ग. असा अत्याचार कोणाचा सहन करायचा नाही. तू देखील आई वडिलांना त्याच्या काही बोलायचं नाही, हा बाप सांगतो. कारण त्याला माहिती ना, जर माझ्या मुलाचं लग्न झालं, त्याची पत्नी आली, आम्हाला जशी टोचून टोचून बोलते, हृदयावर घाव करून बोलते ना, तसं तू त्या आई वडिलांना बोलू नको रे. आई वडील ते कष्ट करतात, रक्ताचं पाणी करतात फक्त आपल्यासाठी. का बरं एवढं कष्ट का करतो तो बाप? आणि नंतर लग्न झाल्यानंतर ती मुलगी सासरला निघून जाते, मंडपात एकटाच रडत बसतो, माझी ताईडी गेली ग, एका हाकेवर मला पाणी द्यायची, मला एका हाकेवर ताट यायचं माझ्या डोळ्यासमोर, माझी ताईडी गेली म्हणजे माझं सगळं सुख गेलं, माझं सगळं सुख गेलं निघून. त्या बाप रात्रभर जो रडतो, अख्खी आपला गाळ्यातला फे रडून ओला करतो, म्हणजे तो बाप असतो महाराज. बाप करी जोडी लेकुराचे ओडी, 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 बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी. आपुले कुरवंडी वळवणी, आपुले कुरवंडी वळवणी, आपुले कुरवंडे वळवणी, आपुले कुरवंडे वळवणी. एकाएकी गेला निराशी झाले, एकाएकी गेला निराशी झाले, एकाएकी गेला निराशी झाले, एकाएकी गेला निराशीचा धनी. हाडाची काढ करणारा म्हणजे बाप ना.
हाडाची काढ करतो, रक्ताचं पाणी करतो, आई सुद्धा करतेच, आपल्यासाठी कष्ट करते. लगेच मुलगी ढाई मुगळून जाते आणि आई मला खूप त्रास आहे, पण त्या बाबांना सांगत नाही की शाळेत मला ह्या मुलांनी त्रास दिला, या मुलींनी त्रास दिला. अहो आपल्या माता माऊली बोलता बोलता बोलून जाता की कौशल्याचा रामबाई, कौशल्याचा रामबाई, पण कधीच म्हणत नाही दशरथेचा रामबाई, दशरथेचा रामबाई. ज्यावेळेस रामप्रभू वनवासाला निघाले होते, वनवासाला निघता त्यावेळेस आई जाते, सीता माता, कौशल्य माता जाते आणि ढाई मुगळून रामा पुढे उभे राहते आणि रामा तुम्ही वनवासाला जाऊ नका, रामा तुमच्याशिवाय मी जगेल का हो रामा, मी तुम्हाला माझ्या डोळ्यांपासून कधी दूर ठेवलं नाही, मी जगेल का, विचार करा ना रामप्रभू, नका जाऊ, नका जाऊ रामा. ते रामप्रभू समजवतात, कौशल्य मातेंना समजवतात की नाही, माझ्या कर्मानुसार आता मला त्या प्रारब्धानुसार 14 वर्षाचा वनवास भोगावाच लागणार आहे. त्यावेळेस ते रामप्रभू तिथून निघून जातात आणि दशरथाच्या कक्षेमध्ये जातात. दशरथ राजा म्हणतो, रामप्रभू माझ्या एका चुकीमुळे तुम्हाला 14 वर्षाचा वनवास मिळतोय. विचार करा, माझ्या एका चुकीमुळे तुम्हाला 14 वर्षाचा वनवास मिळतोय, म्हणजे काय ही गोष्ट, नका जाऊ, मी सहन करतो, मी जावतो, तुम्ही नका जाऊ, मी मरेल तुमच्याशिवाय, मी मरेल. त्यावेळेस रामप्रभू त्यांना देखील समजावतात. 14 वर्षाचा वनवास होतो, रामप्रभू माघारी येतात, पण कौशल्य माता जिवंत असतात. काय म्हटलेल्या कौशल्य माता, मी तुमच्याशिवाय जगू शकणार नाही, पण त्या जगतात. आणि दशरथ राजा ज्यावेळेस रामप्रभू वनवासाला जातात, त्यावेळेस दशरथ राजा 2 दिवसांनी मरण पावतात. हे बापाचं प्रेम असतं आपल्या मुलीबद्दल, आपल्या मुलाबद्दल, पण त्या बापाचा कोण विचार करत नाही. त्या अहो बघा, आपले हे विठ्ठल 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 बाप म्हणजे जगण्याचं माप असतं, ज्याने जगायला शिकवलं तो म्हणजे बाप. हे देखील आमचे वटवृक्ष होते, त्यांच्यामुळे आज हे सगळं कुटुंब चाललंय, नाहीतर आमच्या कुटुंबाचा कधीच नायनाट झाला असता. त्यांच्यामुळे हे कुटुंब चाललंय. पाहायला गेलं तर ते कुटुंब काही सोपं नव्हतं. कुटुंब चालवण्याचं सोपं आहे का हो? आत्ताच्या कुटुंबाला म्हणजे आत्ताच्या नवरा बायकोला 1 मुलगा 1 मुलगी बास, पण 5 मुली 2 मुलं सांभाळण्याचं सोपं आहे का? त्यावेळेस काळ देखील नव्हता की साखर तेल मीठ मिळेल, ह्याचा काळ देखील नव्हता. बकऱ्यांच्या मागं जाऊन त्या बापाने कष्ट केलं, 5 मुलींचं लग्न लावून दिलं, मुलांचा चांगला संसार चाललेला. पण त्या बापाच्या मनात काय आलं काय माहीत नाही. देवाने लवकर नाही, त्यांचं वय झालं, पण तरी देखील आम्हाला असं वाटतंय की अजून 2-3 वर्ष त्यांची खूप इच्छा होती की मी कीर्तन करावं, आणि माझी ही इच्छा होती की माझ्या पहिल्या कीर्तनात त्यांनीच माझा सत्कार करावा. पण काय दुर्भाग्य असेल ते मला देखील माहिती नाही. मला त्यांच्याच वर्षश्राद्धानिमित्त ते कीर्तन भेटलंय, हे मला वाईट देखील वाटतंय ना आनंद देखील वाटतोय. कारण त्यांच्या जर दुसरे कीर्तनकार इथं बोलवले असते, पण त्यांच्या नातीने कीर्तन केलं, त्यांना वेगळाच आनंद आणि परमानंद वाटला असता. जर दुसऱ्यांनी केला असता आनंद झालाच असता, पण नातीने केलंय, शेवटी हा वेगळाच आनंद असतो. हेच अभंगाचं 3य चरण. संत समागमी धरावी आवडी, 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 संत
आपण चौथ्या चरणांकडे ओळण्यापूर्वी सगळ्यांनी हात वर करा. करा बघू किती कोणाची क्षमता आहे. केला तर विठोबा रखुमाईचं भजन करूया. विठोबा हारा ना हार. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई निवृत्तिराया निवृत्तिराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया निवृत्तिराया निवृत्तिराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तिराया निवृत्तिराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया निवृत्तिराया पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत सोपानचा महाराज की जय. हर हर. रखुमाई क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरणी राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल 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 तुकोबाराई चौथ्या चरणात सांगतात तुका म्हणे या लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे धरोनी राहो. बघा संतांच्या संगतीचा हा परिणाम असतो. मला संतांची संगत लागली म्हणून मी या नारदच्या गादी होते. आधी मी संतांचं काही मला माहीत सुद्धा नव्हतं. मी देवाला मानत नव्हते. पहिली गोष्ट मी देवाला मानत नव्हते. जरी मानलं तर कामापुरती मानत होते. पण आता संतांची संगत लाभली म्हणून मी या नारदाच्या गादी उभी आहे. म्हणजे संतांची संगत किती महत्वाची आयुष्यात. बघा जरी आपल्याला संतांची संगत करावी लागत असेल तर तुम्हाला तुमचा संसार तुमचे घर तुमची मुले काही सोडायची आवश्यकता नाहीये. बघा एक ऋषी होते. ते तपश्चर्येला वनात जातात आणि वनात जाऊन तपश्चर्या करत असतात. अनेक वर्ष तपश्चर्या करत होते. एक चिमणा चिमणी आल्याबरोबर त्यांचा एक संसार झाला. त्यांची पिल्ले झाल्याबरोबर त्यांचा एक संसार झाला. त्या ऋषींना जाणवत होतं की माझ्या जटांमध्ये एक घरटं बांधून एक चिमणी आपला संसार करत आहेत. त्यांना जाणवत होतं. मग ती सगळी उडून गेली. ती चिमणी उडून गेली. त्यांची पिल्लं मोठी झाली. ते सुद्धा ज्यावेळेस खायला त्यांना कळायला लागलं ते सुद्धा निघून जातात. आणि ते ऋषीवर तपश्चर्येतनं उठल्याबरोबर देवाला म्हणतात देवा अरे देवा बघ ना
मी तुझी इतकं नामस्मरण केलं, तुझी मी इतकी तपश्चर्या केली, बघ म्हणजे मी किती श्रेष्ठ आहे. तर देवाला म्हणत होता मी किती श्रेष्ठ आहे. त्याच्यापेक्षा देवाचा मोठा आवाज आला आणि देव म्हणता, अरे ए जाज्वल्ल्या, अरे तुझ्यापेक्षा श्रेष्ठ त्या तुलाधाराची भक्ती श्रेष्ठ आहे. तुलाधार म्हणजे वजन काट्याचं तोलमाप करणारा, त्या तुलाधाराची भक्ती श्रेष्ठ आहे. त्यावेळेस तर जाज्वल्य म्हणतो, माझ्यापेक्षा श्रेष्ठ भक्ती कोणाचीच असू शकत नाही, कारण माझ्या जटांमध्ये एक चिमणा चिमणीने संसार केला, त्यांच्या पिल्लांचा देखील संसार झाला. म्हणजे काय बोलतोस रे तू देव, हे काय बोलतोस नक्की तू हे. तर त्या देव म्हणतो, अरे तू तुझ्या भक्तीवर तुला अहंकार आलाय, अहंकाराचा वारा न लागो राजसा, म्हणजे अहंकार आलाय तुला, तर तुला तुझ्या भक्तीचा काही मला फायदा होणार नाही. देवाला मी सांगितल्याप्रमाणे देवाला निरपेक्ष भक्ती आवडते. देव गुप्त होऊन जातात आणि जाज्वल्ल्याला आता मनात प्रश्न पडू लागला की माझ्यापेक्षा श्रेष्ठ भक्ती म्हणजे आता मला भागावीच लागेल. कोण करतं आपल्यापेक्षा? एखाद्याने श्रेष्ठ काय कार्य करू द्या, बघू देच कसं काय करतोय, बघू देच, आपल्याला वाटतं ना बघू दे कसं करावं. तर त्या जाज्वल्ल्याला वाटलं की बघू दे मला आता नक्की कशी भक्ती करू मी. भक्ती केल्याबरोबर आता शोध घ्यायला लागला तुलाधाराचा. तुलाधाराचा शोध घेता घेता तुलाधार त्याला एके दिवशी बाजारात तोल माप करताना मग त्या ग्राहक त्या तुलाधाराला विचारतो, अरे भक्ता ग्राहक तुलाधाराला विचारतो, तुलाधार त्या दिवशी मी मिरची घेतलेली ती वाईटच निघली, ती खटच नव्हती, सडकीच निघली. त्यावेळेस तुलाधार त्याच्यासोबत आर्ग्युमेंट करत होता, भांडणं करत होता की नाही माझी मिरची चांगलीच असते, अख्ख्या बाजारात जाऊन बघा माझ्यापेक्षा श्रेष्ठ, माझ्यापेक्षा चांगली मिरची तुम्हाला गावणारच नाही आणि जास्त स्वस्त पण गावणार नाही, असं त्याचं आर्ग्युमेंट चाललेलं. त्यावेळेस त्या जाज्वल्य विचार करतो, अरे मी तर इतक्या वर्ष देवाचं नामस्मरण करत होतो, तरी देवाला ह्याची भक्ती कसं काय श्रेष्ठ झाली. हा तर कधीच देवाचं नामस्मरण करत नाही, हा भांडणच करतोय लोकांसोबत. त्यावेळेस जाज्वल्य काय करतो, एक दिवस तुलाधार काय करतोय त्याचं रुटीन पाहण्यासाठी तिथंच थांबला. तुलाधार मिरच्यांचा भाव घेतोय, घरी जातोय, घरात बायकोसोबत भांडणं करतोय, भांडणं केल्याबरोबर आता देवाचं तर नामस्मरणच करत नाही, मग माझ्यापेक्षा श्रेष्ठ भक्ती कस काय त्याची. त्यावेळेस जाज्वल्य विचार करतो आणि जाज्वल्य जातो. तुलाधार संध्याकाळचा बाजारातनं घरी येता दिसतो. जाज्वल्य त्याच्याकडे जातो आणि जाज्वल्य म्हणतो की होय रे तुलाधार, तू तर देवाची भक्ती करत नाही, मग देवाला तुझी भक्ती कस काय आवडते रे. त्यावेळेस म्हणतो की मी देवाची भक्ती नसल करत, मी देवाचं नामस्मरण नसल करत तरी देखील मी या संसारात प्रामाणिकपणे आणि नैतिकतेने संसारातला व्यवहार करतो. मग देवाला बघा ना, संसार तुम्ही किती नामस्मरण करा ह्याला देवाचं काहीच महत्व नाही. तुम्ही जगात जगताना बघा, सर्वात मोठं पाप म्हणजे कोणतं माहिती का, एखाद्याच्या जर डोळ्यात आपल्यामुळं जर पाणी आलं सगळ्यात मोठं पाप हे. त्यामुळे कधी आपल्यामुळं कुणाच्या डोळ्यात पाणी येईल असं कधी वागू नका, त्याचं मन दुखेल असं देखील कधी वागू नका. म्हणजे त्यावेळेस तुलाधार फक्त श्रेष्ठ वागत होता आणि समाधानी आणि कायम नैतिकतेने वागत होता, म्हणून त्याच्या जीवाचा उद्धार झाला. त्या जाज्वल्याने कितीही भक्ती करू द्या, झाला का उद्धार? नाही ना. विठ्ठल विठ्ठल बारासातला फुलं पडावी लागतात. आता माझ्याकडे फक्त म्हणजे 12:04 झालेत, माझ्याकडे फक्त 2-4 मिनिटं आहेत जास्तीत जास्त. तर तुम्हाला सांगायचंय काय, माझा मी प्रवास सांगते आणि वडिलांचं महत्त्व तुम्हाला कळेल. मी सांगण्याची मी एवढी मोठी झाली नाहीये, तुम्हाला कळतं वडिलांचं महत्त्व, आईचं महत्त्व. पण मी तुम्हाला सांगेल की आपल्या मुलाला संतांची संगत द्या. बघा, मी आधी दास होते, पण ह्यांच्या संगतीत गेल्यावर मी दास झाले, दास. म्हणजे संततीचा प्रकार काय असतो, संगतीचा प्रकार काय असतो बघा ना. म्हणजे संतांची संगत धरल्याबरोबर ह्या दासाचा दास कधी होईल ह्याला वेळ लागत नाही. बघा, एके दिवशी म्हणजे आपण वर्षश्राद्ध का करतो मी तुम्हाला सांगते, थोडक्यात जाता जाता सांगून जाते. वर्षश्राद्ध का करावं लागतं आणि एखादं वारल्यानंतर करावंच लागतं का ते सांगते. आता तुम्ही
हे कीर्तन ठेवलंय हे कुणी गावातल्यांनी ठेवलं नाही, हे घरच्यांनी ठेवलंय. जरी तुम्ही गावातल्यांनी ठेवलं असतं तर हे सगळं पुण्य काही आप्पांच्या आत्म्याला लागलं नसतं, तर ह्या फक्त त्यांच्या सुपुत्रांनी ठेवलंय म्हणून हे सगळं पुण्य आप्पांच्या सद्गतीसाठी चाललंय. म्हणून वर्षश्राद्ध करावं आणि वर्षश्राद्ध केलं आता हे हरिनाम कीर्तन होतंय. हे सगळं पुण्य काही तुम्हा आम्हाला भेटत नाही, ते आप्पांच्या सद्गतीसाठी. कारण जर आता चित्रगुप्तापाशी आप्पांचा जीव तिथे असेल चित्रगुप्तापाशी, आणि जर पाप पुण्यात जर आप्पांचं पाप मला नाही वाटत पाप असेल, कारण देवाच्या भक्तीत कायम मंदिरातच असायचे. घरी जरी कोण भेटायला आलं तर कायम आप्पा मंदिरातच असायचे, काही घरी तर कोणाला घावतच नव्हते. तर जरी पापात आणि पुण्यात जरी पाप वाढला असेल तर ह्या हरिजागराने ह्या कीर्तनाने आप्पांच्या सद्गतीसाठी पुण्यात थोडा साठा होतो. हे पुण्य आपल्याला नाही म्हणून वर्षश्राद्ध करावं. आणि तुम्हाला माझ्या कीर्तन रूपी सेवेला अंतिम करण्यासाठी मी माझ्या आई वडिलांचे मनापासून आभार मानते, कारण त्यांच्यामुळे मी या नारदच्या गादी उभी आहे. माझ्या चुलत्याचे, माझ्या आईचे, माझ्या सगळ्या भावा बहिणींचे मनापासून आभार मानते. तुमचे सगळ्यांचेच मनापासून आभार मानते आणि विशेषतः माझ्या गुरुवारांचे मनापासून आभार मानते. बघा, त्यांनी आम्हाला फक्त जगायला नाही शिकवलं, तर ह्या संसारातून चालायचं कसं, मुलींना चांगले संस्कार कसे. मुलींना आता संस्कार राहिलेत का मला सांगा बरं, संस्कार राहिले आहेत का? कधी आपल्या कानावर काय बातमी पसरते की ह्याची मुलगी पळून गेली, ह्याचा मुलगा पळून गेला, हीच बातमी आपल्या कानावर कायम पडते. पण असं कधी ऐकलंय का तुम्ही ह्याची मुलगी डॉक्टर झाली? नाही ऐकलंय. ह्याची मुलगी रोज कीर्तनात टाळ वाजवते, कधी ऐकलंय का हो? अशी कोण चर्चा करणार पण नाही. अशी चर्चा लोक लय करतात की ह्याची मुलगी पळून गेली, ह्याचा मुलगा पळून गेला. जर तुम्हाला संतांची संगत लागली तर मुलींचं वाईट कधीच होणार नाही. तुम्हाला सांगते की मी आज कीर्तनकार आहे ते माझ्या गुरुवर्यांमुळे. आता आमचं 4 मे ते 7 मे 8 मे शिबिर आहे, ग्रँड पुरंदरला शिबिर आहे. जर तुम्हाला वाटत असेल तुमचा मुलगा किंवा मुलगी उन्हाळ्याच्या सुट्टीत जर चांगली कीर्तनकार नाही पण चांगला मोबाईल पासून दूर राहावी, तर तुम्ही त्या शिबिरात नक्कीच घाला. आमचे गुरुवर्य कायम आम्हाला सांगतात मोबाईल बघायचा नाही. 7 दिवसात कीर्तनकार, मोठे मोठे कीर्तनकार आहे, शिबिर आहे. ज्याला आपल्या मुलांना किंवा मुलींना चांगले संस्कार द्यायचे असेल त्यांनी नक्कीच आपल्या मुलाला शिबिरात टाका. मी यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला इथेच पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. माझ्यासारख्या बाल कीर्तनकाराला तुम्ही संधी दिली आणि माझं पहिलंच कीर्तन होतं, त्यामुळे माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. पण मी माझ्या ज्ञानाप्रमाणे माझ्या गुरूंनी जे ज्ञान दिलंय त्या ज्ञान तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. पण माझं खरंच काहीतरी वाईट शब्द तोंडातून निघला असेल तर मला माफ करा. या आर्या महाराज चितोळे यांचे मी मनापासून आभार मानते. त्या एक देखील उत्कृष्ट कीर्तनकार आहे, त्यांचे मी मनापासून आभार मानते. ध्रुव महाराज कुराडे माझ्या गायनाला साथ लाभली, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानते. ही तीनही गायनाचार्य आहेत ते उत्कृष्ट कीर्तनकार आहे. आणि आमचे श्रीनाथ दादा म्हणजे आमच्या भावाप्रमाणे, मोठे भावाप्रमाणे असणारे आमचे श्रीनाथ दादा, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानते. आणि माझ्या गुरुवारांचे विशेषतः आभार मानते. आणि हे पकवाज वादक असणारे, मला त्यांचं नाव माहीत नाही पण त्यांचे विशाल महाराज यांचे मी देखील मनापासून आभार मानते. आम्हाला म्हणजे पहिल्यांदाच कोणीतरी आमच्या संस्थेत दुसरं पकवाजवादक आहे, त्यांचे मी मनापासून आभार मानते. ह्यांचे देखील मनापासून आभार मानते. बहुतेक देऊळगाव गाड्यामधले आहेत शेडगे महाराज, मी त्यांच्या मनापासून आभार मानते. ह्या सगळ्या टाळकऱ्यांच्या मनापासून आभार मानते. आणि आपल्या पडवी गावचं भूषण असणारे लक्षराज महाराज शितोळे ते देखील एक उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. ह्यातली मला वाटते सगळीच कीर्तनकार आहेत, हे देखील कीर्तनकार आहेत. मी देखील सगळीच, फक्त हे विनेकरी नाही आहेत, बाकी सगळेच कीर्तनकार आहे. त्यांचे मी मनापासून आभार मानते की
माझ्या कीर्तनाला त्यांची साथ लाभली आणि साऊंड सिस्टीम आले दादा. मला तुम्हाला काहीच सांगण्याची गरज नाही पडली. तुमचे देखील मी मनापासून आभार मानते. इको कमी करा, मी नवखी कीर्तन करते, इको कमी करा, वाढवा, काहीच गरज नाही पडली. तुमची साऊंड सिस्टम इतकी छान आहे, इतकी छान आहे की देऊळगावमध्ये हीच फेमस असावी. राम कृष्ण हरी, तुमचे मी मनापासून आभार मानते. आणि हे माय बोली चॅनल वाले दादा, त्यांचे मी मनापासून आभार मानते. ती बहुतेक लाईव्ह घेत आहेत, त्यांचे मी नाही लाईव्ह नाहीये, तर मी त्यांचे मनापासून आभार मानते. आणि सगळी आता तुम्ही म्हणसाला सगळ्यांचं सांगितलं हो. हे जर आम्हीच नसतो तर कुणाला सांगितलं असतं? सांगितलं कुणाला असतं? तुमचे देखील मनापासून आभार मानते आणि इथेच कीर्तनाला पूर्णविराम देते. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल